जय शिवराय मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे. ती नेमकी सूचना कोणती हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. तुम्ही जर पाहिलंच असेल, राज्यामधील बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. तर अशा पण सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे, कारण की ह्या सर्व शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणं अत्यंत गरजेचं आहे. आता नेमकी ई पीक पाहणी कधी करायची, ई पीक पाहणी कशी करायची, त्याच्यानंतर ई पीक पाहणी चालू होण्याला कधी चालू होणार आहे, त्याची अंतिम तारीख किती असणार आहे व त्याचे फायदे काय हे आपण बघणार आहोत. तर राज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता किंवा ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं, दुष्काळामध्ये सुद्धा ह्या सर्व गोष्टीचा याच्यामध्ये लाभ होतो. कारण जर तुम्ही ई पीक पाहणी केली तर शासनाकडे तुमचा डाटा जातो व त्या डाट्याच्या आधारे तुम्हाला त्याचे अनुदान दिलं जातं, त्याचा लाभ दिला जातो. आता ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ई पीक पाहणी करायचं आहे. त्याचं नवीन व्हर्जन पण सध्या आलेलं आहे. त्या प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही तिथून घेऊ शकता. आता याच्यामध्ये हा तुमचा जो काय ई पीक पाहणीचा डाटा आहे तो राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे व हीच जे काय राज्य शासनाचा डाटा असेल ते केंद्राच्या माध्यमातून सुद्धा घेण्यात येणार आहे. म्हणजे केंद्र शासन व राज्य शासन दोन्ही मिळून या जी काय माहिती तिचा वापर करणार आहेत. त्याच्यामुळं राज्यामधील ज्या शेतकऱ्यांनी हे सर्व कामं केलेले आहेत तर त्यांच्यासाठी ई पीक पाहणं करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आता ई पीक पाहणी करण्यासाठी 1 ऑगस्टपासून चालू होणार आहे. म्हणजे राज्यामधील सर्व शेतकऱ्यांनी 1 ऑगस्टपासून ई पीक पाहणी हे नवीन व्हर्जन आलेले आहे. त्या व्हर्जनच्या माध्यमातून तुम्हाला ती ऑनलाईन ई पीक पाहणी करून घ्यायची आहे. आता तुम्हाला ई पीक पाहण्यासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नाही, कारण तुम्ही स्वतः तुमच्या घरबसल्या शेतात जाऊन तुमच्या मोबाईलवर ई पीक पाहणी करू शकता. ई पीक पाहणी नेमकी कसं करायचं ते पण अत्यंत सोपं आहे. याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला अगोदर टाकलेला आहे. या चॅनलवर जाऊन तुम्ही तिथं बघू शकता व तशा प्रकारे ई पीक पाहणी करू शकता. आता ई पीक पाहणं अत्यंत गरजेचं का आहे, कारण राज्य शासनाच्या माध्यमातून तुम्हाला जे काही दुष्काळी अनुदान असेल किंवा अतिवृष्टी असेल किंवा पाण्याचा खंडा असेल, ई पीक विमा असेल, तर अशा सर्व गोष्टींचा लाभ देण्यासाठी तुम्हाला ई पीक पाहणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इतरही बरेच काही शासकीय कामं असतील, त्याच्यासाठी तुम्हाला ई पीक पाहणं करणं गरजेचं आहे. कारण पूर्वी जर आपल्याला ई पीक पाहणी करायचं म्हणलं तर तलाठी कार्यालय याच्याकडे जावं लागायचं, परंतु काही कारणामुळे तुम्हाला तलाठी भेटत नसतं. त्याच्यामुळं शेतकऱ्यांचे गाळण होत होते. त्याच्यामुळं आता या सर्व गोष्टींचा खूप हे झालेलं आहे. त्याच्यामुळं आता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही स्वतः घरबसल्या तुमच्या शेतात जाऊन तुमची ई पीक पाहणी करू शकता. त्याच्यानंतर राज्यामधील ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा दुष्काळ असेल किंवा अनुदान असेल किंवा पीक विमा असेल हे भेटणार नाही. कारण तुम्ही जर ई पीक पाहणी केली तर तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आहे. याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. त्याच्यानंतर याची जी काय अंतिम तारीख असणार आहे तर 15 सप्टेंबरपर्यंत राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना आपली ई पीक पाहणी करून घ्यायची आहे. कारण 15 सप्टेंबरच्या नंतर ही ॲप्स बंद पडणार आहे. त्याच्यामुळं 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना आपली ई पीक पाहणी करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले. याच्यामध्ये जर तुम्हाला ई पीक पाहणी जर काही अडचणी येत असल्या तर आम्हाला ह्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आम्ही त्याची तुम्हाला पूर्ण माहिती देऊ व पूर्ण तुमची मदत करू. तर चला तर शेतकरी मित्रांनो, आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशा प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी मोफत पोहोचत राहते. चला तर शेतकरी मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.